नमस्कार. भारताच्या संसदेचं अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रचंड गोंधळाला सुरुवात झाली. गोंधळ कशासाठी होता? तर गोंधळ होता देशातल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्याचा आरोप. काहीतरी माहिती काढून घेतली आहे, हेरगिरी केली आहे, पाळत ठेवल्या गेली आहे आणि त्यातून लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, लोकांच्या वर्तनावर गदा येते असा आरोप करून संसद बंद पाडण्याचा प्रकार झाला. संसद बंद पाडली आणि चर्चा झाली ती फक्त हेरगिरीची. हेरगिरीच्या विषयाला हाताशी धरून काँग्रेसनं महागाई, मोदींवरती आरोप करण्यासाठीचे अन्य विषय वाऱ्यावर सोडून दिले आणि इथे मुद्दा घेतला तो हेरगिरीचा. काँग्रेसचं असंच होतं. नको त्या मुद्द्यावर काँग्रेस अचानक पुढे सरसावते आणि मागचे मुद्दे मागच राहून जातात. आता ना काँग्रेस शेतकरी आंदोलनावर बोलतेय, आता ना काँग्रेस पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावर बोलतेय, ना आता काँग्रेस महागाईच्या मुद्द्यावर बोलतेय ती पेगासेसच्या मुद्द्यावर. भारतामध्ये एक मोठं फॅड आलंय आणि ते फॅड असं आलंय की कोणतं तरी वर्तमानपत्र कुठेतरी एखादी बातमी देतं आणि त्या बातमीच्या आधारावर ते खरंच झालं आहे म्हणून साफ म्हणून भुई थोपटण्याचा उद्योग भारतामध्ये होतो. म्हणजे अगदी राफेलच्या विषयात सुद्धा तिथल्या एका संस्थेनं आरोप केला, त्या कंपनीनं दलाली दिल्याचा आणि त्याचा थेट परिणाम जोडला गेला भारत सरकारशी. आणि मग ह्या राफेलचा स्कॅम आहे, राफेलचा बोफोर्स आहे अशा स्वरूपामधला मांडणी भारतामध्ये सुरू झाली. एखाद्या वर्तमानपत्रात भारतीय माणसांना हाताशी धरून भारताविरुद्धची बातमी छापून आणायची आणि ते खरं असल्याचा प्रकार दाखवून भारतात बोंब मारायची असा प्रकार नव्यानं मागच्या 5-7 वर्षात सुरू झालेला आहे. कधी टाइम्सच्या स्टोरीवरून गोंधळ होतो, तर कधी वॉशिंग्टन पोस्टवरून गोंधळ होतो, कधी अन्य कोणत्या ह्याच्यावरून. आणि या गोंधळाला सहकार्य करण्यासाठी म्हणायला भारतामधली माध्यमं आहेतच. क्विंट आहे, आपलं द वायर आहे, रवीश कुमार आहेत, प्रशांत किशोर आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून काहीतरी नवा ड्रामा उभा करायचा आणि त्यावरून रणकंदन माजवायचं असा प्रकार चालू आहे. असाच पेगासेसच्या विषयामधला प्रकार भारतामध्ये होतो आहे. मुळात प्रकरण काय आहे? पेगासेस हे असं एक सॉफ्टवेअर आहे, स्पायवेअर आहे की जे NSO नावाच्या कंपनीचं आहे. भारतासहित 43 देशामध्ये हे सॉफ्टवेअर काम करतं. ही NSO नावाची जी कंपनी आहे ती सायबर सिक्युरिटीमध्ये काम करण्याचा दावा करते आणि जवळपास जगातल्या 43 देशांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्याचा दावा ही कंपनी करते. म्हणजे कुठे दहशतवाद चालू आहे, कुठे देशाविरुद्ध षडयंत्र चालू आहे, अशा प्रकरणामध्ये पाळत ठेवून मदत केल्याचा दावा ही कंपनी करत असते. बरं, या कंपनीनं आम्ही भारतात हेरगिरी केली नाही असं स्पष्ट सांगितलंय. भारत सरकारनं या कंपनीच्या थ्रू हेरगिरी केली नाही हेही स्पष्ट सांगितलं आहे. तरीही एखाद्या मीडिया छापून आलं किंवा दाखवलं म्हणून अशी हेरगिरी झाल्याचा दावा करत देशामध्ये गोंधळ माजवला जातो आहे. आता हा गोंधळ कितपत खरा यापेक्षा सुद्धा आमचं दुसरं अजून म्हणणं आहे, समजा हेरगिरी झाली असेल तर त्यात गैर काय? डर किस बात का है आप लोगों को? काय उघड पडेल याची भीती वाटते आहे? कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला समोर येऊ नये असं वाटतंय? हेरगिरी केली असेल तर त्या हेरगिरीचं समर्थन जाहीरपणे अॅनालायझर करत आहे. म्हणजे अगदी भारत सरकारनं अॅनालायझरवर जरी हेरगिरी केली तरीही हरकत नाही, कारण अॅनालायझर देशविघातक अशी कोणतीही कृती करत नाही. अॅनालायझर टॅक्स चोरी करत नाही. अॅनालायझर देशाला नुकसान होईल अशी कोणतीही गोष्ट करत नाही. त्यामुळं हेरगिरी झाली तरी, तपासणी झाली तरी काहीही चिंता वाटण्याचं कारण नाही. त्यातून जे सत्य बाहेर पडेल ते सत्यच असेल. जे देशविरोधी कृत्य करतात त्यांच्यासाठी नक्कीच भीती वाटावी अशी स्थिती असावी. हेरगिरी कोणत्या राज्यानं केलेली नाही आहे, कोणत्या देशानं केलेली नाही आहे. याआधी देशात राजेशाही असताना, वेगवेगळ्या शाह्या असताना
त्यांचे सुद्धा हेर होतेच. राज्याला आवश्यक असलेली माहिती मिळावी यासाठी व्यक्तींची हेरगिरी करण्याचा पायंडा, प्रघात, पद्धत आवश्यक अशा स्वरूपामध्ये होता. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सुद्धा अशा स्वरूपाचे हेर नियुक्त केलेले होते, जे शत्रूच्या गोटातील बातम्या आणून द्यायचे. आपल्या गोटातला कोणी शत्रूच्या गोटाशी जोडलेला असेल आणि तो काही माहिती देत असेल, त्याचीही माहिती हे हेर छत्रपती शिवाजी महाराजांच्यापर्यंत आणून द्यायचे. आजही आपण या शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या हेरांचं कौतुक करणाऱ्या कथा ऐकतो, वाचतो आणि पाहतो. यावर चित्रपट निघतात, त्याचं कौतुक केलं जातं. देशातल्या बहुतांश राजवटींनी अशा स्वरूपाचे हेर नियुक्त केले होते, ज्या राज्याचं, देशाचं गुप्तहेर खातं सक्षम असतं त्या देशाची संरक्षण व्यवस्था अत्यंत मजबूत असते. आता ज्या 200-300 लोकांची हेरगिरी केली आहे, त्यातली काही निवडक मंडळी आहेत ज्यांनी सातत्यानं देशातल्या सरकारविषयी ओरड केलेली आहे. सरकारविषयी ओरड केली तर हरकत नाही, कारण सरकारला विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, पण देशाला विरोध करण्याचा अधिकार कोणालाच असत नाही. देशातल्या घटना, देशातील घडामोडी या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विदेशातल्या माध्यमात मांडणाऱ्या मंडळींचं काहीतरी लागेबांधे असले पाहिजेत, जो देशाला बदनाम करण्यासाठीचा कट असू शकतो. म्हणजे आपण त्या गंगेच्या प्रकरणामध्ये बघितलंय, गंगा का बहता बहका सच नावाचा एक व्हिडिओ आपण दिला होता, त्यात पाहिलंय की किती देशातले पत्रकार आहेत जे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या मध्ये आपल्या देशातली माहिती चुकीच्या पद्धतीनं मांडतात. म्हणजे अगदी गंगेतल्या प्रेत वाहण्याचा प्रकार सुद्धा देशाच्या बदनामीसारखा किती मांडला गेला. अहो एवढंच काय, ज्यांच्यावर पाळत ठेवली गेली आहे असा आरोप होतो आहे, त्या मंडळींनी भारत चीन सीमेवर जेव्हा गोंधळ झाला तेव्हा चीनची बाजू घेऊन चीन कसा योग्य आहे आणि भारत कसा चुकतोय हे प्रकर्षानं मांडलेलं होतं. भारत पाकिस्तानमध्ये जेव्हा सीमारेषेवर तणाव होतात तेव्हा पाकिस्तानची बाजू घेऊन ते योग्य कसे आहेत असं मांडणारी पत्रकार ज्या देशामध्ये असतात, त्या पत्रकारांच्या वरती हेरगिरी केलीच पाहिजे. यांची सगळीच्या सगळी माहिती छुप्या खुल्या कोणत्याही मार्गाने असू देत ती घेतली पाहिजे, ते ठेवली पाहिजे आणि अशा पत्रकारांवरती, अशा नेत्यांवरती निर्बंध लादले पाहिजे. अगदी पश्चिम बंगालमध्ये जो काही गोंधळ झाला, जो काही गोंधळ उडाला, तिथे जे काही हत्याकांड झालं, त्यातली वस्तुस्थिती समजून घ्यायची असेल तर ममता बॅनर्जीच्या पुतण्यावर हेरगिरी करावीच लागेल, कारण अशा स्वरूपाचे हिंसक कृत्य ही मंडळी करत आहेत. पण तरीही भारत सरकार असं म्हणत आहे की आम्ही हेरगिरी केली नाही. भारत सरकारनं हेरगिरी केली नसेल तर त्या भारत सरकारचा निषेध आम्हाला करावा लागेल, कारण या व्यक्तींची हेरगिरी करणं आवश्यक आहे, यांच्यावर पाळत ठेवणं आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या काँग्रेस नेत्यांवरती हेरगिरी केल्याचा आरोप होतो आहे, त्या काँग्रेसच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं की आपले नेते निर्दोष सुटलेले नाहीत, जामिनावर मुक्त आहेत. जामीन मिळाला याचा अर्थ निर्दोषत्व, निरपराधित्व सिद्ध होत नसतं. निरपराधी नाही आहात आणि जे आरोपी असतात त्यांच्यावरती शंका कायम असते आणि ही कायम शंका घेऊन त्यांचं वर्तन, त्यांचं वागणं, त्यांच्या भेटीगाठी याबाबतचा तपास सरकार नावाच्या यंत्रणेला करावा लागतो. आणि आपली ती यंत्रणा हे काम करत असेल तर काहीही गैर घडलेलं नाही. त्यामुळे मी अगदी स्पष्टपणे सांगतोय की अशीच हेरगिरी अॅनालायझरवरती किंवा राष्ट्रीय विचारांच्या वर्तमानपत्रावरती, राष्ट्रीय विचारांच्या वाहिन्यांवरती जरी केली गेली तरी भीती वाटण्याचं कारण नाही. कारण अशा स्वरूपाचं कोणतंही गैरकृत्य ज्या व्यक्तींकडून घडत नाही त्यांना आपल्यावर पाळत ठेवल्याचा धोका, दुःख वाटायचं काहीच कारण नाही. देशामध्ये अर्बन नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर फोफावतो आहे. अशा व्यक्तींना जे हिंसेची भाषा करतात, म्हणजे मी हे जाणीवपूर्वक बोलतोय, हिंसेची भाषा करतात. अगदी एल्गार परिषदेमध्ये तो प्राणी काय बोलून गेला हे सगळ्या जगानं बघितलेलं आहे. उत्तर प्रदेशातून, बिहारमधून माणसं येतात, महाराष्ट्रात टाळकी भडकावून जातात. इथे एल्गार परिषदेनंतर गोंधळ माजतो, इथे गोंधळ उडतो, दंगल पसरते, तरीही
या देशातल्या व्यवस्थेनं अशा दंगल पसरवणाऱ्या व्यक्तीवर पाळत ठेवायची नाही असा दावाच हास्यास्पद आणि मूर्खपणाचा वाटतो. म्हणून इस्रायली कंपनीच्या धर्तीवर जर असं काही घडलं असेल, भारत सरकारनं मदत घेतली असेल, तर त्यात गैर काहीच झालं नाही असं आमचं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. नक्षलवाद ज्यांना फोफवायचा असेल त्यांच्यावरती पाळत ठेवलीच पाहिजे. भ्रष्टाचार ज्यांना करायचा असेल त्यांच्यावरती पाळत ठेवलीच पाहिजे. जे देशहिताच्या गोष्टी करत नाहीत, दुसऱ्या देशांना चांगलं म्हणतात, त्यांच्यावरती पाळत ठेवलीच पाहिजे. अशी पाळत ठेवणं कधीच गैर नाही. सरकारनं ठेवली नाही असं म्हणत असेल तर ते सुद्धा चूक आहे. ठेवली पाहिजे आणि ठेवू असंच सरकारनं सांगितलं पाहिजे. कर नाही त्याला डर कशाला असते. त्यामुळं ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी घाबरून जाऊन कांगावा करण्याची गरज नाही, आणि ज्यांनी काही केलं असेल त्यांनी मात्र नक्कीच घाबरलं पाहिजे, क्योंकि ये डर जरूरी है.